नमस्कार मंडळी, चला तर आज पाहूया मस्त अशी रताळ्याची कात्र्या. रताळ्याच्या कात्र्या म्हणजे जसं बटाट्याच्या आपण कात्र्या करतो ना, त्याचप्रमाणे रताळ्याच्या कात्र्या करायचे उपवासाच्या दिवशी खाण्यासाठी. चला तर आपण रेसिपी पाहायला घेऊया. तर हे बघा, मग रताळी स्वच्छ धुवून घेतली आणि आता आपल्याला ह्याची सालं काढून घ्यायची. सालं काढून झाल्याच्या नंतर आहे ना, ज्या पाण्यामध्ये आपण मीठ घालून ठेवतो त्याच पाण्यामध्ये आपण ही सगळी सालं काढलेली रताळी घालून घ्यायची, कारण काळी पडत नाही, म्हणजे रापत नाही ती रताळी आणि व्यवस्थित राहतात, सफेदच्या सफेद राहतात, अजिबात काळी पडत नाही. तुम्ही जर कापून जरी अगदी 5 मिनटं जरी ठेवलात ना तरी तुमची रताळी काळी पडणार. मग मीठ घालून पाण्यामध्ये अशी ठेवून द्यायची आणि मग व्यवस्थित अशी सगळी सालं काढून घ्यायची. आणि सगळी सालं काढून झाल्याच्या नंतर हे बघा, मी अशी पाण्यात ठेवले, दिसतात की नाही पांढरी शुभ्र. हीच बघा, लक्षात ठेवा ही टिप्स. तुम्ही रताळी वगैरे अशी कापत असताना आधी मिठाच्या पाण्यात घालून ठेवा आणि नंतर कापायला घ्या. आणि कापून झाल्याच्या नंतर पण तुम्ही मिठाच्या पाण्यात घालून ठेवा, जेणेकरून व्यवस्थित ती अशी राहतात, काळी पडत नाही. दिसायला काळी असली तर खाल्ली चांगली लागतात, पण काळी बरोबर दिसत नाही. त्याच्यामुळे तुम्ही अशी कापून झाल्याच्या नंतर मिठाच्या पाण्यात ठेवा. तुम्हाला गोल कापायचे असेल तर गोल कापा, नाहीतर तुम्हाला असे तुकडे करायचे असतील 2 त्याचे तर तुकडे पण करू शकता. आता मी अशा प्रकारे बघा मस्त अशी सर्व कापून घेते. कापून झाल्याच्या नंतरच आपल्याला ही सर्व हे बघा असे मी प्रकारे तुकडे केलेले, बाकीचे पण तुकडे सगळे अशाच प्रकारे करून घेते आणि सर्व हे मिठाच्या पाण्यात घालून घेते. आणि मिठाच्या पाण्यात घालून घेतलं ना तरी पण आपल्याला हे 2-3 पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण त्याचा राप असतो, म्हणजे ते स्टार्च असतं ना, स्टार्च निघून गेलं तर तुमची व्यवस्थित कात्र्या पण छान होतात, नाही तर चिकचिकीत होऊन जाणार. तर आता हे बघा किती असं मळकट पाणी आलेलं आहे ना. आता हे बघा, मी मस्त असे धुतले आणि निव्वळ पाणी कसं आलेलं, 2-3 पाणी मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि आता आपण चला कात्र्या करायला घेऊया. कात्र्या करण्यासाठी मी 1 चमचा तेल घालून घेतलं आणि 1 चमचा तूप घालून घेतलं. तूप घातलं ना तर जरा ना ह्या कात्र्यांना छान अशी चव येते. 1 चमचा जिरं घालून घेतलं, 3 ते 4 मिरच्या तिखटवाल्या असतात ना त्या घालायच्या, तिखटने कात्र्या छान होतात. आणि जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर लाल मिरची पूड, फक्त मिरची पूड, मसाला नाही घ्यायचा, गरम मसाला वगैरे मिक्स असतो ना तर नाही घ्यायचा. नुसती लाल मिरची पूड जरी वापरलात तरी चालेल, किंवा लाल मिरचीची तुकडे जरी तुम्ही ह्यामध्ये करून टाकलात तरी चालेल, म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं. परतून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्यावरती ना साखर घालायची आहे. थोडी मिरच्या तिखट असतात, थोडीशी साखर आणि मीठ असं एकदम व्यवस्थित चवीनुसार घातलं ना तर आपल्या त्या कात्र्यांना पण छान अशी चव येते. आता आपण छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं, व्यवस्थित मीठ साखर वगैरे लागले पाहिजे. साखर आणि मिठाचं कसं थोडंसं पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यामुळे त्याला व्यवस्थित अजून ते चांगले छान असे शिजले जातात. त्याच्यामुळे वेळेवरच आपण हे आता ह्या अशा कात्र्यांना मीठ घालून घ्यायचं आणि झाकण मारून आपण थोडं बघायचं की आपले बाबा शिजले आहेत की नाही शिजले आहेत ते. आणि शिजले नसेल तर पुन्हा आपल्याला झाकण मारून शिजवून घ्यायचं. हे बघा, आता ह्याला कसं माहिती आहे, पाणी सुटले दिसते तुम्हाला, थोडंसं खाली पाणी सुटलेलं आहे. त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे मग छान असे पुन्हा झाकण मारून आपल्याला हे चांगले शिजवून घ्यायचे. शिजल्यावरच ते खायला चांगले लागतात. आता मी बघा हे मस्त थोडा वेळ झाकण मारून घेते आणि चांगले शिजवते 5-1 मिनटं, आणि लवकर पटकन होतात. पातळ तुम्ही जर कात्र्या काप केल्यात ना तर छान असे शिजले जातात. आता यामध्ये थोडंसं पाणी आहे आणि बघायला गेले तर आपले हे कात्रे आहेत ना थोडेसे शिजले गेले. आता या पाण्यामध्ये आपल्याला ते अजून चांगले शिजवून घ्यायचे. पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित परतून छान असे शिजवून घ्यायचे. थोडेफार शिजले गेलेत आणि आता थोडे सगळे शिजायचे आहेत. तर आपण हे व्यवस्थित आता बघा शिजवून घेतलेले आहे. पाणी पण बघा पूर्ण आटलेलं आहे आणि छान असे आपल्या ह्या कात्र्या तयार झालेल्या आहेत. आता हे बघा तुम्हाला दाखवते मस्तपैकी. आता हे आपल्या कात्र्या छान अशा शिजल्या गेलेल्या आहे बघा, मस्त झालेल्या आहेत की नाही. अशा प्रकारे तुम्ही पण नक्की करा उपवासाच्या दिवशी. आणि व्यवस्थित झाल्याच्या नंतर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही खोबऱ्याचं कीस घालू शकता किंवा शेंगदाण्याचं कूट घातलात तरी चालेल. आणि शेंगदाणा कूट किंवा खोबरं नाही घातलात तरी चालतं, कात्र्या ह्या छानच लागतात. आणि तुम्ही लाल तिखट मसाला घातला ना तरी पण ते छानच लागणार. अशा प्रकारे मंडळी नक्की करून बघा. रताळी खाण्यासाठी पौष्टिक आहे, हेल्दी आहे आणि रताळीचे खूप फायदे पण असतात. ते मी तुम्हाला कधी कायम याची टिप्समध्ये देतच असते, पुढेपाठी मी टिप्समध्ये देईनच. आता उपवासाच्या दिवशी खाल्लं ना तर पोट पण भरतं, तुम्हाला दिवसभर भूक पण नाही लागत. आता हे बघा मंडळी, छान अशी मी आपणास रताळ्याच्या कात्र्या करून दाखवलेल्या आहेत. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा आणि स्वस्थ राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.